सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीदरम्यान 20 मार्चला जो काही राडा या ठिकाणी झाला त्या परिसरात सध्या मी आहे। सातारा जिल्हा परिषदेचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी याच परिसरामध्ये जो काही राडा झाला होता यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला होता आणि यानंतर याचे पडसाद देखील अधिवेशनामध्ये उमटलेले पाहायला मिळाले। खरं तर सांगायचं झालं तर आता या ठिकाणी आपण जे CCTV यंत्रणा पाहत आहोत याबाबत या CCTV यंत्रणेचं एक पत्र जे आहे ते समोर आलं आहे। या पत्रामध्ये ही जी CCTV यंत्रणा आहे ती या इमारतीच्या तसेच POP जे काम आहे या इमारतीचं या कामाच्या अनुषंगानं बंद असल्याचं एकूणच या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। यामुळं हा जो काही राडा त्या दरम्यान झाला होता, जी काही धक्काबुक्की झाली आहे याबाबतचा नेमका कशा पद्धतीनं आता अहवाल या पुढील ज्या चौकशी जी सुरू आहे या चौकशीमध्ये समोर जाणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल याबाबतचं या प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाची देखील चौकशी समोर आली होती आणि यानंतर आता स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील हे नेमकी आता ह्याबाबतची काय नेमकी भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।